महाराष्ट्रात 6 जून तर मुंबईमध्ये 11 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून राज्यामध्ये स्थिर होण्यास काहीसा वेळ देखील घेईल. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वेळेस मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. मध्य रेल्वेच्या आडगाव स्थानकावरती नवीन इंटरलॉकिंग आणि जुने पॅनल काढण्याचं काम उद्या दुपारी 2 ते रविवारी सकाळी 3 पर्यंत कसारा ते आसनगाव या दरम्यान तब्बल 14 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक असणार. सर्व कसारा लोकल आसनगाव या ठिकाणी अर्ध्यावर थांबणार. उल्हास नदीतील पाणी पातळी ही खालावली, त्यामुळे मोहने जलउपसा केंद्रातील पंपिंग बंद. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील अनेक भागांचा पाणी पुरवठा काल दुपारपासून ठप्प. नागरिक हवालदिल अद्यापही मान्सून दाखल न झाल्यानं शहरावरती भीषण पाणी संकट. कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये फक्त 27.15% पाणीसाठा शिल्लक. कासारसाई पाटबंधारे खात्याकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी कासारसाई धरण प्रशासनाकडून दक्षता. पुण्याची हवा धोक्याच्या पातळीवरती पोहोचली. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च या संस्थेच्या अहवालातून ही माहिती. 2021 नंतर पुण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सातत्यानं खालावतोय. उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत आता नाशिकमध्ये पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम. नाशिकमधील नंदिनी नदी महास्वच्छता अभियान. मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती. तर पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदीची स्वच्छता केली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा संदेश. भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण. डोंबिवलीमधील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. आमदार राजेश क्षीरसागर आणि ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांमध्ये स्टेटस वॉर रंगला. रविकिरण इंगवलेंच्या आरोपांना राजेश क्षीरसागर यांचं प्रत्युत्तर. बांधलेल्या वाघावरती भुंकणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ पोस्ट केला. रविकिरण इंगवले यांनी देखील राजेश क्षीरसागर यांना डिवचणारे व्हिडिओ स्टेटस ठेवले. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद सपाट्यावर. 2 पदाधिकाऱ्यांमधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले शहराध्यक्ष मंजित मानेंच्या ऑडिओ क्लिप समोर. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये तिसऱ्यांदा गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्या. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नागपूरमध्ये ढगाळ वातावरणामध्ये नागरिकांना उष्णतेचा त्रास. काही दिवसांपासून विदर्भात ऊन सावल्यांचा खेळ सुरू. गुरुवारी ब्रह्मपुरी या ठिकाणी राज्यात सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद. नागपूरच्या तापमानाचा पारा 42.6 अंशांवर.